गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. कुटस्थ दीपाचा अभ्यास सुरू आहे आणि कुटस्थ दीपाच्या निमित्ताने ते कुटस्थ चैतन्य मी आहे असा अनुभव मला आला पाहिजे. आतापर्यंत बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या रीतीमध्ये आपल्याला हे आत्मस्वरूपाचं ज्ञान म्हणजे कुटस्थाचं ज्ञान हे एकमेव अद्वितीय ब्रह्माचं ज्ञान आहे असं सांगण्याचा एक विचार पुढे आलाय. आणि हे ज्ञाता ज्ञान ज्ञेय रूपाने होणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान मात्र त्रिपुटी सहित असतं आणि अशा पद्धतीने जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा अनुभव येत नाही हा विभाग आपल्या पुढे मांडलाय. आता हा जो 32वा श्लोक आहे त्या 32व्या श्लोकामध्ये प्रतिबिंब व आभास हे एकच आहेत हा विचार मांडतात. म्हणजे इथं आपल्याला बिंब प्रतिबिंबवाद किंवा आभासवाद या निमित्ताने आपल्याला या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा विचार आपल्या पुढे मांडणार आहे. 32वा श्लोक असं म्हणतो, किंचित आभास म्हणजे आभास, किंचित भास म्हणजे आभास. प्रतिबिंब सुद्धा तसेच असते, कारण त्याला बिंबाची सर्व लक्षणे त्याला बिंबाची सर्व लक्षणे नसून अगदी थोड्या फार प्रमाणात ते तसे भासते. आता इथे दोन्हीचाही विचार मांडलाय. एक बिंब प्रतिबिंब वादाच्या निमित्ताने तो किंचित आभास म्हणजे मुख्य जो तुलनात्मक विचार जो केला गेलेला आहे त्या कुटस्थ चैतन्य आणि त्या कुटस्थाचा आभास अशा पद्धतीने बोलणी केली जातात. जीवाची जेव्हा व्याख्या मांडायची वेळ येते तेव्हा आत्मचैतन्य अधिक बुद्धीत पडलेलं आत्मचैतन्याचं प्रतिबिंब अशा पद्धतीने बोललं जातं. म्हणून इथे दृष्टांत देताना त्यांनी आधी बिंब प्रतिबिंब वादाचा दृष्टांत दिलाय आणि त्या पाण्यातील सूर्याच्या प्रतिबिंबाशी त्याची एक तुलना करण्याचा प्रयत्न केलाय की त्या सूर्यबिंबाचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडतं. समजा ते पाणी जर का थोडंसं मळकट किंवा आपण म्हणूया धूळ मिश्रित असेल, माती मिश्रित असेल तर ते प्रतिबिंब थोडंसं जरा धुसर दिसतं. पण तेच पाणी जर का स्वच्छ असेल तळ्यातलं तर आपल्याला ते प्रतिबिंब सुद्धा खूप छान दिसतं. शिवाय आणखीन एक भाग आहे की त्या सूर्याजवळ उष्णता पण आहे आणि त्या उष्णतेचा विचार करायला गेलं तर ती उष्णता थोडीफार पाण्याला मिळते. सूर्याची जी उष्णता आहे ती प्रचंड मोठी आहे, पण ती जी पाण्याला थोडीफार उष्णता मिळते याचा अर्थ सूर्याचे काही गुणधर्म हे त्या प्रतिबिंबामध्ये थोड्याफार प्रमाणात उतरतात हा विचार आपल्या पुढे मांडला गेलेला आहे. तसाच आपण भासाचाही विचार करू शकतो. आता किंचित भास अशी जेव्हा भाषा बोलायची वेळ येते तेव्हा किंचित भास हा बुद्धीत म्हणजे आपल्याला बुद्धीत पडलेल्या आत्म्याच्या प्रतिबिंबाच्या निमित्ताने आपल्या पुढे येतो. म्हणजे याचा अर्थ भास कोणाचा म्हणजे ते पुन्हा प्रतिबिंब कोणाचं किंवा तो चिदाभास म्हणूया अस्सल चिदाभास तो कोणाचा तेव्हा तो त्या आत्मस्वरूपाचा अशी एक भाषा बोलली जाते. मग आता आत्मस्वरूपाकडे हे सच्चिदानंद रूपता ही त्याची 3 स्वरूप लक्षणं आहेत. पण ती स्वरूप लक्षणं जेव्हा या जगाचा विचार करायची वेळ येते तेव्हा ती थोड्याफार प्रमाणात या जगामध्ये ते गुणधर्म आत्मस्वरूपाचे उतरतात अशी एक भाषा बोलली जाते. आता आत्मस्वरूपाला गुणधर्म नाहीत, कारण गुणधर्म कोणाला असतात जेव्हा ते वैशिष्ट्यासह जेव्हा आपल्या पुढे एखादा गुणधर्म आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ उसाचा गुणधर्म आहे गोड असणं. तशा पद्धतीने काही हे आत्मस्वरूपाचे गुणधर्म नाही. सच्चिदानंद रूपता हे स्वरूप लक्षण आहेत, पण ते काय होऊन जातं या जगामध्ये ते अस्तित्व रूपाने सतचा विचार त्या जगाच्या निमित्ताने पुढे येतो. तसाच कळण्याचा विचार जेव्हा या जगातील प्रत्येक वस्तू कळण्याचा विचार येतो तेव्हा ती मूळ प्रेरणा मला कुठून आली तर ती चिद्रूप आत्मस्वरूपाकडनं आली. किंवा मला कायमचं सुखच हवे ही मूळ प्रेरणा मला कुठून आली तर आनंदरूप आत्मस्वरूपाकडनं आली. म्हणजे इथे काय आहे ती वास्तवात निरपेक्ष सच्चिदानंद रूपता आहे, पण ती काय होऊन जाते या जगाच्या निमित्ताने किंवा या जीवाच्या निमित्ताने ती आपल्या पुढे येते आणि ती येते ती अशा पद्धतीने येते. म्हणून इथं काय आहे की निरपेक्ष स्वरूपाची जी सच्चिदानंद रूपता आहे एकमेव अद्वितीयाची ती दुसऱ्या कशात उतरणं शक्य नाहीये. पण अध्यारोपामध्ये जेव्हा आपण कल्पित रूपाने विचार करायला सुरुवात करतो तेव्हा मात्र ती कल्पित रूपाने या जगामध्ये अस्तित्व रूपाने किंवा कळणे या रूपाने किंवा आनंद रूपता म्हणजे मला या वस्तूकडे पाहिलं मला खूप बरं वाटलं, त्या डोंगराकडे पाहिलं मला बरं वाटलं अशा पद्धतीने ते बोललं जातं.
म्हणून इथे काय आहे की पूर्णपणे ती सच्चिदानंद रूपता निरपेक्षपणे असलेली ती त्या बिंबामध्ये किंवा प्रतिबिंबामध्ये उतरत नाही, पण थोड्याफार प्रमाणात ती उतरते आणि थोड्याफार प्रमाणात उतरते आणि त्या बुद्धीची चंचलता जणू काही त्या प्रतिबिंबाशी संलग्न होते आणि मग आपण म्हणाल बुद्धीचे धर्म मी आत्मस्वरूपावर घालतो आणि मी स्वतःला बुद्धिमान समजायला लागतो. वास्तवात एकमेव अद्वितीय मी कुटस्थ रूप चैतन्य असताना मी जेव्हा स्वतःला बुद्धिमान समजायला लागतो तेव्हा मी बुद्धीचे धर्म आत्मस्वरूपावर घातलेले असतात. हा विभाग खूप महत्वाचा आहे. म्हणून ही चंचलता जी आहे अंतःकरणामध्ये आपल्या, ती त्या बुद्धीच्या बाजूनी आहे. त्या बुद्धीचा आणि चिदाभासाचा एक जणू काही काल्पनिक संघ झाला आणि त्या निमित्ताने जीव नावाचं तत्व डेफिनेशन आपल्या पुढे मांडावी लागली. बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब आणि मग त्या काही कुटस्थाची लक्षणं ही त्याच्यामध्ये उतरली. सच्चिदानंद रूपता, त्या शरीराचं अस्तित्व, कळणेपणा किंवा सुख पाहिजे या पद्धतीने ती उतरली गेली. म्हणून इथे काय आहे की बिंबाची सर्व लक्षणे नसून अगदी थोड्याफार प्रमाणात ते भासते, हा विचार इथे मांडलेला आहे. याचा अर्थ या 32व्या श्लोकानंतर त्यांना पुढे काहीतरी या काही गोष्टी सांगायच्या आहेत आणि त्या गोष्टी सांगताना आपल्याला त्याची एक म्हणूया की एक बैठक तयार करावी लागते आपल्या अंतःकरणात आणि ती बैठक तयार करण्याचं काम हा 32वा श्लोक करतो. पुढे 33वा जो श्लोक आहे कूटस्थ व चिदाभास यातील साम्य व फरक सांगणार आहे. त्यातलं साम्यही सांगणार आहे आणि फरकही सांगणार आहे. मग चिदाभासाला संग विकार असल्याने तो कूटस्थाहून बिंब वेगळ्या लक्षणांचा आहे, पण शुद्ध जाणीव ही मात्र बिंबाप्रमाणे आहे. आता इथे शुद्ध जाणीवेचा जेव्हा विचार येतो तेव्हा ती बिंबाप्रमाणे आहे हे त्यातलं साम्य आहे. आणि पुन्हा काय आहे की चिदाभासाला संग व विकार असल्याने, आता चिदाभासाला म्हणजे याचा अर्थ बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे जीवाला. आता चिदाभासाला म्हणजे जीवाला. आता जीवाला काय आहे? संग आहे. म्हणजे जेव्हा आपण प्युअरली कुटस्थ चैतन्याचा विचार करतो तेव्हा मात्र आपल्याला त्याच कुटस्थाचं रूप जणू काही त्या बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब अशा पद्धतीने ते व्यक्त होतं. आणि व्यक्त झालं की मग मात्र वास्तवात आत्मा असंग असतो. वास्तवात आत्मा असंग आहे, असतो शब्दाचा अर्थ आहे आणि त्याला विकारही नाही. पण जणू काही तो या बुद्धीमध्ये पडण्याच्या निमित्ताने म्हणजे बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब या पद्धतीने त्या आत्मबुद्धीमध्ये ते प्रतिबिंब पडण्याच्या निमित्ताने ते कूटस्थ चैतन्य जणू काही लुप्त होतं. लुप्त होतं या शब्दाचा अर्थ ते जणू काही कळेन असं होतं. वास्तवात मला तेच मी आहे हे कळून घ्यायचं आहे. ते जाणीवेच्या रूपाने माझ्या पुढे सतत येतही असतं, पण मात्र या जाणीवेची मूळ प्रेरणा ही कूटस्थ चैतन्याकडनं येत आहे हे मला काही कळत नाही. त्याचे सतत मला फोन येत असतात. माझा अस्तित्वावर माझा सतत विचार असतो, माझा कळणेपणावर विश्वास असतो आणि मला सुख पाहिजे अशीही भाषा असते. तरी पण मला त्या एकमेव अद्वितीयाच्या सुखाकडनं या सगळ्या प्रेरणा येत आहेत हे मला काही केल्या कळत नाही. त्याचं कारणच आहे की ते जे बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब आहे ते धूसर आहे. गुणांची त्या त्या चिदाभासामध्ये भेसळ आहे. सत्वरज तम या गुणांची भेसळ आहे. सत्वगुण असेल तर ती बुद्धी शोधायचा प्रयत्न करते, मी कोण आहे. जर रजतम बुद्धी असेल तर ती आपल्याला काहीतरी व्यवहार करायला लावते आणि जगातच व्यवहार करून मी परत मरतो आणि परत परत जन्माला येतो. म्हणून इथे समजून घ्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र ती बुद्धीचा विचार अधिक प्रमाणात होतो. बुद्धी जर दूषित असेल तर मला मी कोण आहे हे कळण्याची व्यवस्थाच नाही. आता या 32व्या श्लोकाचं विचार आपल्या पुढे येत आहेत की मी बंधनात का सापडतो. जर का माझं प्रतिबिंब धूसर झालं या रज आणि तमगुणामुळे तर मला मी कोण आहे हे कळण्याची व्यवस्थाच तयार होत नाही. तीच बुद्धी जर का शुद्ध सत्व प्रधान झाली तर त्या बुद्धीमध्ये मी कोण आहे याचा शोध घेण्याची एक अंतःकरणात जाणीव निर्माण होते आणि तो त्या बाजूला जातो. म्हणून इथे काय आहे, आपल्याला मलिनत्व कुठे आहे हे शोधलं गेलं पाहिजे. मलिनत्व हे माझ्या बुद्धीत आहे. मलिनत्व त्या प्रकाशात नाही, त्या आत्मप्रकाशात नाहीये. कारण आत्मप्रकाश हा आत्मस्वरूपापेक्षा वेगळा नाहीये आणि तो थोडा जरी वेगळा झाला तरी तो चित प्रकाश आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. म्हणजे तो शुद्ध चित प्रकाश आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. मग दुरुस्त्या कुठे आहेत? दुरुस्त्या ज्या आहेत त्या बुद्धीत पडलेल्या प्रतिबिंबामध्ये आहेत. म्हणून बुद्धीला आपल्याला समजून सांगायचं की मी कोण आहे. बुद्धीला समजावून सांगायचंय की मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे जग नाही, मी म्हणजे मन नाही,
मी म्हणजे बुद्धी नाही, अशा पद्धतीने मी समजावून सांगायचं. जे माझं आहे ते मी नाही, या पद्धतीने मी सतत जर माझ्या बुद्धिवृत्तीला समजावून सांगितलं, तर मग मात्र हा फरक आपल्याला लक्षात येईल, की हाच कूटस्थ हा बुद्धीहून निराळा आहे. आपल्याला तेच करायचंय. त्या कूटस्थाला आणि बुद्धीला वेगळं करायचंय. आणि यालाच म्हणतात चिताचित ग्रंथीचा भेद. म्हणून इथे काय आहे, चिदाभासाचा विचार करायची जेव्हा वेळ येते, त्यावेळी वाच्यार्थ आणि लक्षार्थ हे विचार आपल्याला करावे लागतात. म्हणजे जीवाचा विचार करायच्या वेळी तो विचार पुढे येणार आहे, त्यावेळी आपण तो करूया. म्हणून इथे काय आहे, या बुद्धीत असलेली जी गुणांची भेसळ आहे ती आपल्याला शोधायची आहे. नक्की भेसळ कोणती आहे? तर ती भेसळ अशी आहे की मी कोण आहे हे मला कळत नाही, ही पहिली भेसळ आहे. मग त्यातून मग पुढे हे सगळे आपल्याला कार्यरूप प्रसंग आपल्या अंतःकरणात समोर येतात आणि मग माझा माझ्या बुद्धीवर खूप विश्वास आहे. नंतर मी भेद करतो, मी श्रेष्ठ समजतो, दुसऱ्याला कनिष्ठ समजतो, अशा पद्धतीने. किंवा मला विकार आहेत, वास्तविक आत्मस्वरूप अविकारी आहे, ते मी आहे म्हणून मी अविकारी आहे. विकार आहेत ते शरीराचे आहे. जर शरीराला मी आत्मस्वरूपापासून वेगळं केलं तर मग मात्र शरीराचे विकार माझे नाहीत हे मला नक्की कळून जाईल. आणि हे नक्की कळून गेल्यानंतर आता त्या साम्याचा विचार आपल्या पुढे आलेला आहे. कारण का, पण शुद्ध जाणीव ही मात्र बिंबाप्रमाणे आहे. आता शुद्ध जाणीवेमध्ये सुद्धा वृत्ती आहे ना, यात वादच नाहीये. जशी मी देह, मी करता, मी भोगता याच्यामध्ये वृत्ती आहे, पण ती अशुद्ध वृत्ती आहे. अशुद्ध वृत्ती या शब्दाचा अर्थ ती वृत्ती मला बंधनात टाकते, ती वृत्ती मला सुख आणि दुःखाचा भोग देते. वास्तवात मी सुखरूप आहे. मी जर सुखरूप असेल तर सुखासाठी मी विषयांकडे का जावं, असा विचार माझ्या मनात कधी येत नाही. मी सतत त्या विषयांकडे जातो आणि त्या विषयांकडे जाऊन मी दमतो, तरी मला सुखाचा अनुभव येत नाही, हेही मला कळत नाही. हे सांगणारा कोणीतरी भेटावाच लागतो, तेव्हा काही कळण्याची तिथे व्यवस्था असते. म्हणून इथे काय आहे, की हा जर का चिदाभास मलिन असेल तर मला मी कोण आहे हे कळत नाही. पण ती मलिनता मी दूर केली तर तिथे मात्र त्या वृत्तीत शुद्ध जाणीव तयार होते. त्यालाच म्हणतात मी कूटस्थरूप आत्मा आहे. अशा पद्धतीने ती शुद्ध जाणीव तयार होते आणि ती शुद्ध जाणीव जी आहे ती त्या खऱ्या आत्मस्वरूपाच्या जवळची जाणीव आहे असा विचार करूया. कारण ती सुद्धा जोपर्यंत वृत्तीच्या स्तरावर असते तोपर्यंत सुद्धा ती जरा अलीकडची आहे. पण शुद्ध जाणीव ही त्या जाणीव नेणीव भगवंती नाही, अशा आत्मस्वरूपामध्ये म्हणजे हरिरूपामध्ये विलीन होते. कारण रजतमाची जी जाणीव आहे ती नेहमी सुखदुःखात रूपांतरित होते. अशा पद्धतीने हा जो बुद्धीत पडलेलं जे आत्म्याचं प्रतिबिंब आहे त्याच्यामध्ये त्या वृत्तीची उत्पत्ती होते. काही काळ वृत्ती टिकते आणि कालांतराने वृत्ती निघून जाते. म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय हे जे विकार आहेत ते चिदाभासाचे आहेत, म्हणजे जीवाचे आहेत. पण आत्मरूप मी मात्र विकार रहित आहे, असा जर माझ्या अंतःकरणात विचार मी केला तर मी सतत त्या शुद्ध जाणीवेमध्ये माझं आयुष्य जगू शकतो. आणि या शुद्ध जाणीवेमध्ये पुन्हा विशेषत्वाने अंतःकरणामध्ये देहबुद्धी नसते, कर्ता बुद्धी नसते. तिथे कर्तेपणा हा त्या श्रीरामाला किंवा विठ्ठलाला दिला जातो. आणि अशा पद्धतीने जी शांत अंतःकरण वृत्ती असते ती शुद्ध जाणीवेतली बुद्धी आहे. म्हणजे ती शुद्ध जाणीव आहे आणि ती शुद्ध जाणीव परतोनी पाठवरे ठाके अशा पद्धतीने त्या स्वरूपाला ती जाऊन मिळते आणि पुन्हा त्या बुद्धीच्या जाणीवेवर येते. तेव्हा ती अत्यंत सामान्यपणे कार्यरत करते. तिला बाधित झालेली बुद्धी असाही विचार मांडला जातो. अशा पद्धतीने हा जो फरक आणि म्हणूया साम्य हे आपल्या पुढे 33व्या श्लोकाच्या निमित्ताने मांडलं. आता हा जो 34वा श्लोक जो आहे तो आपल्याला चिदाभास व बुद्धी यांचे ऐक्य नाही हे सांगणार आहे. बुद्धी हे आहे म्हणून चिदाभास आहे असे असल्याने तो बुद्धीहून वेगळा नाही असे म्हणावे तर ते म्हणणे फार अलीकडचे आहे. कारण हाच विचार पुढे नेला तर बुद्धी सुद्धा देहाहून वेगळी नाही. अशा पद्धतीने आता हा शंका प्रश्न विचारणारा श्लोक आहे आणि ते म्हणतायत. त्यांनी एक उदाहरण दिलंय की आधी माती का मग नंतर घट, म्हणजे आधी माती का आधी घट. पण आपण उत्तर देतो त्याचं की आधी माती आहे मग त्या मातीचा घट बनतो. आता ते सगळं झालं. मग आता आधी बुद्धी का नंतर बुद्धीतला चिदाभास, का आधी चिदाभास का नंतर बुद्धी, आता हे सगळे पडणारे प्रश्न आहेत. आणि मग हा जो विचार आपण म्हणतो मातीचा घट बनलेला आहे, मग तशा अर्थाने आधी काय झालं, बुद्धी झाली मग तिथे चिदाभास झाला, हे असे काही पद्धतीने लोक मांडण्याचा प्रयत्न करतात. मग बुद्धी व म्हणून देह व बुद्धी एकच आहेत असे मानण्यास काय हरकत आहे. म्हणजे अशा पद्धतीने विचार करतात आणि देह शब्दाचा अर्थ शरीर अशा अर्थाने आहे.
पण अस्सल चिदाभास जो आहे, म्हणजे अस्सल जे कुटस्थाचं प्रतिबिंब आहे, ते मात्र चिदाभासाचं असणं असं आपण म्हणूया. त्या शुद्ध चिदाभासाचं असणं हे कोणाच्या अस्तित्वावर अवलंबून नाहीच आहे. बुद्धी असो वा नसो, ते आत्मस्वरूप आहेच आहे. म्हणजे तो चित प्रकाश आहेच आहे. त्याच्याच प्रकाशात या सर्व पदार्थांचं प्रकाशन होत असतं. तो कोणावर अवलंबून नाहीये. म्हणून ती शुद्ध जाणीव जी आहे, म्हणूया त्या बुद्धीच्या निमित्ताने, ती सत्वगुणाच्या निमित्ताने आपल्या पुढे ती शुद्ध जाणीव येते. पण ती शुद्ध जाणीव आपल्याला तिथपर्यंत आपलं साधन नेऊन ठेवायचंय आणि एक दिवस ती शुद्ध जाणीव शांत होते आणि त्याला सहजता येते आणि सहजता येऊन मी कोण आहे हे मला कळतं. पण आता ह्याची सगळी उत्तरं या शंकेची 34 श्लोकातली ती दिली गेली पाहिजे आणि तो 35वा श्लोक आता समजावून सांगायला सुरुवात केली आहे. बुद्धी व चिदाभास देहाहून भिन्न आहे. शास्त्र असे सांगते की देहाच्या मृत्यूनंतरही बुद्धी असते असे असेल तर त्याप्रमाणे प्रवेश श्रुती असे सांगते की बुद्धीहून चिदाभास वेगळा आहे. आता दोन पद्धतीने याचं उत्तर दिलेलं आहे. शास्त्र असे सांगते की देहाच्या मृत्यूनंतरही बुद्धी असते, कारण जन्म घ्यावा लागे वासनेसंगे, अशी एक भूमिका मांडलेली आहे. आणि मग इथे ही मांडणी शास्त्र पद्धतीने मांडलेली आहे की शरीर नावाचं तत्व जे आहे ते या म्हणूया आता माझं शरीर आहे. मग जेव्हा ते शरीर जातं तेव्हा मात्र काय असतं, माझ्या अंतःकरणामध्ये काही अपूर्ण काही निर्णय राहिलेले असतात, काही वासना शिल्लक असतात आणि त्या ज्या वासना असतात त्या माझ्या देहातनं उदान वायू बरोबर बाहेर जातात आणि मग तिथे मी पुन्हा त्याला अनुकूल असा देह धारण करतो. याचा अर्थ काय झाला की शास्त्र असे सांगते की देहाच्या मृत्यूनंतरही बुद्धी असते. म्हणजे नवीन शरीर धारण करेपर्यंत ती बुद्धी नावाचं तत्व हे असतं आणि ते नवीन शरीर धारण करतं. आता हा त्यातला काय आहे, ते पुढील शरीरात प्रवेश करतं आणि नवीन शरीर धारण करतं. म्हणजे मृत्यूनंतरही बुद्धी असते. म्हणून शरीर गेले तरी वासना रूपाने असलेली बुद्धी ही नवीन जन्मासाठी पुरेशी आहे. आता मला नक्की तेच संस्कार दूर करायचे की मला माझ्या श्री गुरूंनी काय सांगितलं की तुझ्या बुद्धीतले जे संस्कार आहेत की जे म्हणूया मी म्हणजे शरीर, मी म्हणजे करता भोगता असं म्हणतात, ते सगळे तुला दूर करायचे. वास्तवात तू आकर्ता आहेस आणि आकर्ता असेल तर तुझं कर्तेपण घालवण्यासाठी तुला तुझी कर्म ही ईश्वरार्पण बुद्धीने केली पाहिजे. कारण आत्मस्वरूपाला काही अर्पण करून उपयोग नाही, कारण ते एकमेव अद्वितीय आहे. मग असं कोणीतरी ते कर्म अर्पण केल्यावर ते घेणारा, त्याची जबाबदारी घेणारा पाहिजे. तो ईश्वर आहे आणि तो श्री गुरु आहे. श्री गुरु माझ्या कर्म अर्पणाची जबाबदारी घेतात. म्हणून गुरु ओम तत्सत म्हणालाही हरकत नाही किंवा हरि ओम तत्सत म्हणालाही हरकत नाही आणि ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केलं पाहिजे, तरच माझ्या वासना दूर होतील. अदरवाईज ही बुद्धी नावाचं तत्व जे आहे ते वासनेच्या निमित्ताने पुढे जात. आता दुसरा जो विचार आहे की तो चिदाभास देहाहून भिन्न आहे. आता हे सांगण्यासाठी आपल्याला या पंचदशीकारांनी अनुप्रविशत श्रुती सांगितली. ही अनुप्रविशत श्रुती काय सांगते की त्या आत्म्याने म्हणजे त्या कुटस्थ चैतन्याने म्हणजेच ब्रह्मचैतन्याने हे जगत निर्माण केलं. आता हे जगत निर्माण केलं आणि तो त्या जगतामध्ये प्रवेश करता झाला. आता प्रवेश करता झाला या शब्दाचा अर्थ ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे, ते असंग आहे, ते काही निर्माणही करत नाही, ते अक्रीड आहे. पण त्याच्या सत्तेवर ह्या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून ब्रह्मस्वरूपाला थोडंसं शबल करावं लागतं आणि मग ईश्वर नावाचं तत्व आपल्याला गृहीत धरावं लागतं. आणि मग त्या आत्म्याने प्रवेश केला या सृष्टीमध्ये असं बोलताना आपल्याला जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा तो त्याचा सृष्टीतला प्रवेश जो आहे आत्म्याचा, तो कल्पित रूपाने असलेला आहे, तो वास्तवात नाही. म्हणून ही या जगाची संगती लावायची जेव्हा वेळ येते, मी जेव्हा म्हणतो हे जग मला दिसतंय, त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी पुढे मांडाव्या लागतात. आणि त्या जर मांडल्या नाही लॉजिकली तर मग मात्र हे शास्त्र काय पद्धतीने जीव ब्रह्मैक्य ज्ञानाकडे जातं हे मला कळण्याची एक व्यवस्था तयार होत नाही. म्हणून त्या मांडल्या जातात लॉजिकली आणि मांडून मग काय होतं, हे ईश्वराने जग निर्माण केलं आणि तो त्या आकाराचा झाला. अनुप्रविशत श्रुतीचा खरा अर्थ तो आहे की तोच ईश्वर जग झाला किंवा आपण म्हणू कल्पित रूपाने तेच ब्रह्म या जगताच्या निमित्ताने आपल्या समोर आलं, अशी भूमिका आहे. त्याचं कारणच असं आहे की ब्रह्म जर सच्चिदानंद रूप आहे आणि हे निर्माण झालेलं जगत म्हणजे नामरूपात्मक जगत याचं सुद्धा एक अस्तित्व आहे, ते सुद्धा मला वेगळेपणाने कळतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही एक आनंद आहे, असं जर असेल तर मग काय आहे, कार्यकारण भावाचा जेव्हा संबंध येतो त्यावेळी जग कार्य ठरतं आणि कल्पित रूपाने त्याचं कारण ब्रह्म ठरतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की बुद्धी देहाची मानली तरी प्रवेश करणारा तिच्याहून वेगळा आहे.
म्हणजे तो आत्मचैतन्य म्हणजेच ते कुटस्थ चैतन्य म्हणजेच ब्रह्मचैतन्य हे त्याहून वेगळं आहे. दोघांमध्ये साम्यता नाहीये. मग आता हे सगळे व्यापार जे चाललेत माझ्या देहाचे ते कोणाच्या सत्तेवर चालले? तर ते ब्रह्मस्वरूपाच्या म्हणजे कुटस्थ चैतन्याच्या सत्तेवर चाललेले आहेत. याचा अर्थ काय आहे? कर्ता करविता अशा भूमिकेतला विचार आपला आहे की कर्ता करविता कोण आहे? तर तो ईश्वर रूप राम आहे असं आपण बोलतो आपल्या अभ्यासामध्ये. किंवा कल्पित रूपाने तेच कुटस्थ चैतन्य राम रूपाने आपल्या पुढे आलेलं आहे. अशा पद्धतीने जर का तो रामराय असेल तर त्याला त्या विठ्ठलाला मी कर्म अर्पण करून मी आकरता राहण्याची व्यवस्था तयार करता येते. म्हणून या 35व्या श्लोकांनी 2 आपले मुद्दे दूर केले की मला जन्म मिळतो याचा अर्थ ती वासना माझी शिल्लक राहते, याचा अर्थ ती शरीराहून वेगळी आहे. म्हणजे या स्थूल शरीराहून ती वासना म्हणजे बुद्धी वासना ही वेगळी आहे. आणि दुसरं जे आहे की त्या चिदाभासाचा विचार जेव्हा करायची वेळ येते तो देहाहून भिन्न आहे. भिन्न आहे तर कसा भिन्न आहे? तर पुन्हा ते अनुप्रविशत श्रुतीच्या निमित्ताने ते कुटस्थ चैतन्यच हे जगत निर्माण करतं, पण त्या जगतापासून मात्र ते निराळच राहतं, म्हणजे त्याचा काही संबंध येतच नाही. आता हा 36वा जो श्लोक आहे, बुद्धीसह कुटस्थाचा शरीरात प्रवेश होत नाही. बुद्धीसह कुटस्थाचा प्रवेश होतो असे म्हणता येणार नाही, कारण ऐतरेय उपनिषदात स एतमेव सीमानं विदार्य एतया द्वारा प्रापद्यत असे म्हणून बुद्धीहून वेगळा आत्मा संकल्प करून प्रविष्ट झाल्याचे म्हटले आहे. आता बुद्धीसह शरीर असते, शरीरात बुद्धीचा प्रवेश होत नाही. याचा अर्थ काय आहे की इथे समजून घ्यावं लागेल आपल्याला की कुटस्थ नावाचं तत्व हे आधीपासूनच आहे. त्याच्या सत्तेवर कल्पित रूपाने शरीर निर्माण होतं आणि शरीर निर्माण झाल्यावर ते शरीर कसं निर्माण होतं तर ते बुद्धीसह निर्माण होतं. आणि बुद्धीसह ते शरीर निर्माण होतं या शब्दाचा अर्थ तोच कुटस्थ आभास रूपाने त्या बुद्धीमध्ये प्रवेश करतो. आणि बुद्धीमध्ये प्रवेश करून ते जे काय अनुप्रविशत श्रुती नावाचं तत्वाचा जो विचार आहे तेच कुटस्थ चैतन्य त्या बुद्धीमध्ये प्रवेश करतं, हा विभाग मांडलेला आहे. म्हणून इथे काय आहे, हा कुटस्थ त्या बुद्धीसह मुख्य मुद्दा काय आहे, त्या बुद्धीमध्ये तो आभास रूपाने प्रगट होतो आणि ते शरीर मात्र जडचेतनाचा संघात असं म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ही संगती जुळवण्यासाठी केलेली ओढाताणे मग आपण ते अर्थवाद म्हणून स्वीकारून घ्यायचं की त्यांनी कसा तो त्या अनुप्रविशत झाला याच्यापेक्षा अनुप्रविशत झाला. नेहमी माझे श्री गुरु एकदा सांगतात की 10 उपनिषद 10 पद्धतीने या जगाची संगती लावतात आणि ते म्हणतात हे जग असं निर्माण झालं, हा जीव असा निर्माण झाला, तसा निर्माण झाला. पण ह्याच्यामध्ये एकूण आपल्या अभ्यासाचा विचार करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा जीव नावाचं तत्व, जगत नावाचं तत्व निर्माण झालेलं आहे, तो जीव ब्रह्मरूपच आहे, कुटस्थ रूपच आहे, हे कळून घेण्यात मला मात्र काय आहे, खरं तर सार्थकता आहे. पण ती सार्थकता सोडून मी त्याचे डिटेल्स शोधायला जातो. त्या माईक जगाचं कितीही शोधन केलं तरी मला काय मिळणार आहे? त्या माईक जगताचं शोधन करता करता मी जर शोधन माझं व्यवस्थितपणे केलं तर मी त्या आनंद रूपतेपर्यंत जाईल. कारण शेवटी आद्यस्थाची निवृत्ती अधिष्ठानमय असते, म्हणून आद्यस्थाचं अधिष्ठानच कळेल. कारण तेच एकमेव अद्वितीय अधिष्ठान आहे, जे वास्तवात नाही ते मला आहे या प्रमाणात कसं कळेल. म्हणून ते जे वास्तवात नाही ते माईक तत्व, माईक बुद्धी हा विचार जो आहे तो आहेपणाने वाटणारा जो आहे, तो ज्याच्या सत्तेवर आहेपणाने भासतो त्याला कळून घेणं हेच तर माझं खरं कर्तव्य आहे. म्हणून इथे आपल्याला तो प्रवेश कसा करतो हा जो सगळा विचार आहे तो संकल्प करतो आणि प्रविष्ट झाल्याचे असे म्हटलेले आहे. म्हणजे त्याच्या संकल्पामध्ये इतकं मोठं सामर्थ्य आहे की त्याने तप 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 म्हणलं आणि त्याने जग निर्माण केलं त्या ईश्वराने. अशा पद्धतीने तो ईश्वरत्व हा सुद्धा आत्मस्वरूपावर म्हणजे ब्रह्मस्वरूपावर केला गेलेला आरोप आहे. अशा पद्धतीने पाहायला गेलं तर वास्तविक पाहता चिदाभासाला बुद्धी वाचून बाहेर अस्तित्वच नाही. कारण चिदाभास हा कसा आहे, शुद्ध स्वरूपाचा आहे. पण जेव्हा तो त्या बुद्धीमध्ये प्रविष्ट होतो तेव्हा मात्र तो त्याचं अस्तित्व दाखवतो. वास्तवात चिदाभास म्हणजे आत्मस्वरूपाचा प्रकाश हा आत्मस्वरूपापेक्षा वेगळा नसतो. पण जेव्हा मात्र या कल्पित शरीराची व्यवस्था लावायची वेळ येते तेव्हा या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतात. वरील मंत्र ऐतेरेय 3:12 मध्ये सांगितला असून तो मंत्र थोडा बदल करून श्लोकात उद्धृत केला.
तो 37वा श्लोक असं सांगतो, इंद्रिय देह इत्यादिकांसह हा अचेतनांचा समुदाय माझ्याशिवाय कसा जिवंत राहील, असा विचार करून मस्तकावरील टाळू फोडून परमात्मा आत शिरून संसारी झाला, असे त्याचे वर्णन आहे. आता हे परत आणखीन एक आणलं. आता काय सांगितलं की या अचेतनांचा जो समुदाय आहे त्याच्यामध्ये हे चिराभास रूपाने असलेलं चेतन तत्व आहे ते कुटस्थाच्या निमित्ताने प्रगट होतं, कुटस्थाच्या सत्तेवरच प्रगट होतं. आणि ते प्रगट झाल्यानंतर हा समुदाय म्हणूया जिवंत आहे. हा समुदाय अंतःकरणाची तिथे उपाधी नसल्यामुळे, प्रगटीकरण नसल्यामुळे हा समुदाय जड अचेतन आहे, अशी बोली लावली जाते, अशी बोली भाषा बोलली जाते. मग आता ते मुख्य विचार काय आहे, देह जर बुद्धीसह आहे तर मग तो कुटस्थ त्या शरीरात कसा प्रवेश करतो, अशी एक भूमिका मांडायची वेळ जेव्हा येते तेव्हा या ऐतरेय उपनिषदात म्हटलंय की तो टाळू फोडून तो आतमध्ये प्रवेश करतो. आता हे काय बोलणं आहे ना, त्याला हो म्हणायचं. तो आतमध्ये आहे उपाधीच्या आत. एवढा जर आतमध्ये माझ्या पक्का विचार झाला तर उपाधीच्या आत आहे म्हणून त्याचा शोधन समारंभ करताय. समर्थांनी देवशोधन समास लिहिलेला आहे आणि देवशोधन करता करता त्यांनी एका ठिकाणी लिहिलंय, तस्मात विचार करावा, देव कोण तो शोधावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. म्हणजे ते देव नावाचं तत्व म्हणजेच आत्मा नावाचं तत्व म्हणजेच कुटस्थ नावाचं तत्व ते माझ्या अंतर्यामी आहे, म्हणजे माझ्या अंतःकरणात आहे. याचा अर्थ ते शरीर नावाच्या, देह नावाच्या उपाधीच्या आत आहे. मग त्याचा शोध घेण्यासाठी तो टाळू फोडून आत शिरला, एवढं विचाराला हो म्हणायला काय हरकत आहे. ते हो म्हणलं तर माझा शोधन समारंभ सुरू होतो, देवाला मी शोधू शकतो. अदरवाईज हे सगळं जे काय समजावून सांगितलेलं आहे ते केवळ माझ्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला ते अनुकूल होण्यासाठी सांगितलेलं आहे, ते शोधन व्हावं यासाठी सांगितलंय. म्हणून इथे काय आहे, वास्तवात जे काय अचेतन बुद्धी आहे ती कुटस्थाच्या प्रकाशामुळे जणू काही चेतित होते आणि चेतित होऊन मग तो कुटस्थ म्हणजे जीवाच्या निमित्ताने तो म्हणतो, चिदाभासाच्या साह्याने मी ही कर्म करतो, मी ती कर्म करतो. ठीक आहे, यावरही त्या भगवंताचा आक्षेप नाहीये. तू कर्म करतोस हे सगळं बरोबर आहे, पण माझ्यामुळे हे जग चाललंय हे जर का तुला वाटत असेल तर हा विचार तू सोडून दे. माझ्यामुळे घरातल्यांचं चाललंय असे जर का विशेष विचार तुझ्या अंतःकरणात येत असतील तर ते सोडून दे, कारण त्या विचारांमुळे तू बंधनात पडतो, त्या विचारांमुळे तू सुखदुःखात सापडतो. वास्तवात तू सुखरूप आहे हे मला तुला सांगायचंय, असं श्रुती मला सतत सांगते. मी जर का त्यांच्या म्हणण्यानुसार विचार केला, श्री गुरु संत आणि पंचदशीकारांच्या म्हणण्यानुसार, तर मग मला काही अडचण नाही. तो चिरावास जो आहे तो बुद्धीच्या निमित्ताने आपल्याला दिसतो ना, बुद्धी मला माझी कळते ना. मग बुद्धी मला कळते तर वास्तवात बुद्धी जडा अचेतन आहे, पण ती चिदाभासामुळे ती जणू काही ऍक्टिव्हेट होते. त्याला होय म्हणायला काय हरकत आहे, कारण मला ते सिद्ध करायचं नसून मला त्या आत्मस्वरूपापर्यंत जायचंय. हा विचार आपल्याला खूप करावा लागेल. पुढे आता 38व्या श्लोकाचा विचार आहे, असंग कुटस्थाच्या प्रवेशाचे स्पष्टीकरण त्याच्यात दिले. आत्मा असंग असताना तो देहाच्या संघात कसा गेला असा प्रश्न पडला असेल तर त्या आत्म्याची सृष्टी तरी कशी झाली आहे. आत्म्याचा प्रवेश व सृष्टी आणि आत्म्याचा नाश व सृष्टीचा नाश हे सर्व सारखेच माईक आहे. आता एकदा सृष्टी माईक आहे आणि आत्मा एकमेव अद्वितीय सत्य आहे हे आपलं गृहीत गोष्ट आहे. जीव ब्रह्म नंतर जगत आणि ईश्वर जेव्हा आपल्याला 4 पॅरामीटर आपल्या पुढे येतात तेव्हा काय आहे, ही सृष्टी नावाचं तत्व आहे ते माईक आहे. मग आता माईक जर असेल तर या माईक सृष्टीमध्ये त्या आत्मस्वरूपाचा प्रवेश तरी कसा सांगायचा अनुप्रविष्ट श्रुतीमध्ये, की त्याने हे जग निर्माण केलं, तो त्या आकाराचा झाला. हा सुद्धा अध्यारोपातलीच भाषा आहे. वास्तवात एकमेव अद्वितीय तत्व हे अचल आहे, ते कुठेही नाही असं नाही, ते सर्वच ठिकाणी आहे. मग त्याला येणं जाणं कसं काय, मग त्याचा प्रवेश तरी कसा काय. पण माईक रूपाने आपल्याला जीवब्रह्मैक्य ज्ञान करून घेण्यासाठी मायावादाच्या निमित्ताने तो प्रवेश झाला असं समजावून सांगितलं. का समजावून सांगितलं तर क्ष म्हणून तुम्ही गणित सोडवताना अक्षर धरा, त्यानंतर क्षचं उत्तर आलं की काम झालं. तसंच हे माईक प्रवेश जो आहे तो माईक आहे, तथाकथित आहे. आणि अशा पद्धतीने ही सृष्टी ही माईक, त्याचं प्रवेश करणं ही माईक, हे जर का आपल्या लक्षात आलं तर ही केवळ अध्यारोपाची भाषा आहे. आणि अध्यारोपाची म्हणजे मायावादाची भाषा ही केवळ आपल्याला एक उदाहरण समजावून सांगण्यासाठी बोलला गेलेला विचार आहे. मायावादामध्ये काय सांगायचंय की हे जगत माईक आहे, त्या माईक जगताचं अधिष्ठान ब्रह्म कुटस्थ चैतन्य आहे आणि ते मी आहे.
हे कळून घेण्यासाठी या माईक तत्वांचा आपल्याला काय केला पाहिजे, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही. आणि त्याच्या आधीचा विचार काय, हिशोब झाला मायेचा. आता त्या माईक तत्वांचा हिशोब करावा लागतो. याचा अर्थ ती 82 तत्व समर्थांच्या दृष्टीने किंवा 36 तत्व श्री ज्ञानदेवांच्या दृष्टीने ती माईक ठरवावी लागतात. आणि ज्या दिवशी ती माईक ठरतात त्या दिवशी मला त्या आनंदाचा अनुभव येतो. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की माईक जड अचेतन सृष्टी समजावून घेण्यासाठी, म्हणजे त्या सृष्टीचं उत्पत्ती, स्थिती आणि लय हे समजावून सांगण्यासाठी आपल्याला हा अध्यारोपाच्या भूमिकेचा स्वीकार करावा लागतो. मायावादाचा स्वीकार करायचा आणि मग पुन्हा नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम. ही सिस्टीम आहे, मायावाद म्हणजे सिस्टीम आहे, यूज द सिस्टीम. म्हणून अनासक्त होण्यासाठी या सिस्टीमचा विचार करा. हे माईक तत्व मिथ्या आहे आणि ती माईक तत्व मिथ्या ठरली, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट. मग अज्ञानाची निवृत्ती आहे आणि मग ती अज्ञानाची निवृत्ती ज्ञानरूप ब्रह्मरूप असते आणि ते ब्रह्म मी आहे हे कळलं की मग फॉरगेट द सिस्टीम, मार्गाधारे वर्तावे. ज्याला त्या सिस्टीमचा उपयोग करून घ्यायचा आहे तो करून घेईल. म्हणून इथे काय आहे, असंग कूटस्थाच्या प्रवेशाचं जे कारण आहे ते केवळ या माईक म्हणजे माईकपणाने ते आहे एवढंच सांगायचंय. आणि त्या कुठलाही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होऊ शकत नाही. म्हणून या माईक सृष्टीचं अधिष्ठान हे ब्रह्मतत्व आहे आणि ते ब्रह्म मी आहे, ते कुटस्थ चैतन्य मी आहे हे कळून घेण्यासाठी विचार पुढे मांडले. आता पुढचा जो 39वा श्लोक आहे, आत्म्याचा प्रवेश माईक कसा हे समजावून सांगणार आहे. हा जीवात्मा 5 महाभूतांपासून उत्पन्न होऊन त्यांच्या मागोमाग नष्ट होतो असे याज्ञवल्काने मैत्रेयीला स्पष्ट शब्दात सांगितले आहेच. जीवात्मा अग्नितत्वरूप बुद्धीमध्ये असतो. आता बुद्धी नावाचं तत्व अग्नितत्वाचं आहे, म्हणून हा जीवात्मा अग्नितत्वरूप बुद्धीमध्ये असतो. बुद्धी नावाचं तत्व निर्णय घेते, म्हणजे बुद्धी तत्वामध्ये अग्नितत्व आहे. अशा पद्धतीने तो विचार आहे. पण हा जीवात्मा 5 महाभूतांपासून उत्पन्न होतो. देह तव 5 भूतांचा असं श्री ज्ञानदेवांनी म्हटलं. पण आता काय आहे, तो मात्र कसा आहे, तो जन्माला येतो, काही काळ टिकतो आणि कालांतराने जातो. मग आता तो कालांतराने येऊन जात असेल तर याचा अर्थ उत्पत्ती, स्थिती आणि नाश हे या देहाला आहे. आता देह शब्दाचा अर्थ स्थूल देह सुद्धा आणि हा सूक्ष्म देह सुद्धा. आता सूक्ष्म देहाचा विचार करायच्या वेळी तो बुद्धीत पडलेला आत्म्याचं प्रतिबिंब या पद्धतीने केला जातो आणि स्थूल देहाचा विचार हे पंचमहाभूतांचं स्थूल शरीर. म्हणून इथे काय आहे की देहेंद्रिय जेव्हा नष्ट होतात, हा देह जेव्हा नष्ट होतो तेव्हा मात्र काय होऊन जातो, या जीवात्मा नावाचं तत्व आहे तेही नष्ट होतं. याचा अर्थ ते या जीवातलं नष्ट होतं आणि बुद्धिरूपाने पुन्हा ते नवीन शरीरात प्रवेश करतं. जीवनमुक्त झालं नसेल तर नवीन शरीर मिळतं आणि जीवनमुक्त झालं असेल तर त्या बुद्धीमध्ये वासना नावाचं शरीर शिल्लकच उरत नाही. अशा पद्धतीने ते विचार आहे. म्हणून इथे शरीर नावाची उपाधी आहे आणि शरीर नावाची उपाधी या कुटस्थ चैतन्याला लागली की मग काय होऊन जातं, त्या जीवाचं एक वर्गीकरण होतं अविद्या विशिष्ट साभास चेतन. अविद्या शब्दाचा अर्थ आत्मस्वरूपाचे अज्ञान. ज्याच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे तेव्हा मात्र त्याला, त्या आत्म्याला अविद्या नावाची उपाधी लागते असा विचार होतो. आणि मग तीच अविद्या नावाची उपाधी ही ज्ञान विचाराने दूर होते. मी म्हणजे करता नाही, भोगता नाही असा जो सगळा विचार आहे, पाच भ्रांतीतनं सुटका जेणे भ्रांतीपासून हिरतले. अशा पद्धतीने जर का संशयातनं माझी निवृत्ती झाली तर मी माझ्या आनंदाशी एकरूप होतो. म्हणून मला त्या उपाधीचा नाश करायचा नसून त्या उपाधीचा बाध करायचा. उपाधीच्या निराशा पाविजे आठ. मुख्य मुद्दा काय आहे की त्या उपाधीचा निराश झाला पाहिजे. आणि ज्या वेळी निराश होतो विचारांनी, झोपेमध्येही होतो, ध्यानामध्येही होतो, पण त्याने अविद्या बाधित होत नाही. अविद्या बाधित झाली पाहिजे, अविद्या लीन करून उपयोग नाही. आपली जर अविद्या बाधित झाली तर मग आपण जीवनमुक्त होऊ शकतो. अशा पद्धतीने तो जीव सुटतो. म्हणून आत्म्याचा प्रवेश माईक कसा, तर जीवनमुक्त झाला तर तो त्या जन्ममरणाच्या अनर्थ परंपरेतनं सुटतो. म्हणून त्या आत्म्याचा या शरीरामध्ये जो प्रवेश आहे तो माईक आहे. अशा पद्धतीनेही विचार करू शकतो. आता पुढे हा जो 40वा श्लोक आहे, कुटस्थ या प्रक्रियेपासून दूरच असतो. हा आत्मा अविनाशी आहे असे सांगून तो प्रवेश करणाऱ्या आत्म्याहून पूर्ण वेगळा असतो असे समजावून सांगितले आहे. त्याचा देहादिकांशी मुळीच संबंध नसून त्याचे असंगत्व हे तो अविनाशी असण्याचे कारण आहे. आता मुख्य मुद्दा काय आहे की हा आत्मा अविनाशी आहे असे सांगून तो प्रवेश करणाऱ्या आत्म्यावरून
पूर्ण वेगळा असतो. आता इथे वेगळा शब्द बोलण्यामध्ये दुसरा काही आत्मा असतो का असं नाही सांगायचं. वेगळा शब्दाचा अर्थ आपल्याला समजावून घ्यायचा आहे की तो वेगळा असतो, याचा अर्थ तो संबंध रहित असतो, की हा आत्मा अविनाशी आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला अविनाशित्व एक वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. पण आता इथे काय आहे, तो प्रवेश करणाऱ्या आत्म्याहून वेगळा आहे याचा अर्थ संबंध रहित आहे. म्हणून त्याचा जो प्रवेश जो आहे ना, तो कसा आहे, तो कल्पित रूपाने आहे. आणि प्रवेश जर का कल्पित रूपाने असेल तर त्याच्यावर जो काही शरीराच्या संगतेचा आरोप होतो तो जणू काही आहे. शुद्ध आत्मा त्याच्यापासून वेगळाच असतो. शुद्ध आत्मा या शब्दाचा अर्थ कूटस्थ चैतन्य. कूटस्थ चैतन्य हे शरीरापेक्षा वेगळं आहे, कारण कूटस्थ चैतन्य हे सच्चिदानंद रूप आहे आणि हे शरीर मात्र आज आहे, काही काळ टिकेल, कालांतराने जाईल. शरीर जड अचेतन आहे, आत्मा चेतन आहे. म्हणून इथे काय आहे, वेगळा म्हणजे दुसरा आत्मा सांगायचा नसून वेगळा म्हणजे त्याची संबंध रहितता ही आपल्या पुढे मांडायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला तो लक्षात घ्यायचा की त्याचा देहादिकांशी अजिबात संबंध नाही. मुख्य विचार काय आहे, त्या आत्म्याचं अविनाशित्व आपल्या अंतःकरणात सिद्ध झालं पाहिजे. आणि ते सिद्ध झालं तर मी अविनाशी आहे, आणि मी अविनाशी आहे तर मला जन्म नाही. अविनाशित्वामध्ये काय सांगायचंय, उत्पत्ती स्थिती आणि लय नाही, जन्म जरा मृत्यू नाही. जन्म जरा मृत्यू हे शरीराचे आहेत, पण शरीराचा अधिष्ठान असलेला जो आत्मा आहे तो या सर्वांपासून वेगळा आहे आणि ते कूटस्थ चैतन्य मी आहे. म्हणून इथे त्याचा देहादिकांशी मुळीच संबंध नसून त्याचे असंगत्व हे तो अविनाशी असण्याचे कारण आहे. कारण असंगत्व कसं आहे, तर एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याला संग कसा काय होणार. संग होण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. आपण म्हणूया संघ शब्दाचा अर्थ गुणधर्म असं सुद्धा अर्थ होऊ शकतो. आणि त्या म्हणूया की त्या फुलाचा सुवास त्या फुलाच्या संघाने राहतो. म्हणजे तो समजा गुलाबाचं फुल घेतलं तर त्या गुलाबाचा जो सुवास आहे तो गुलाबाच्या संघात राहतो. तसं काही आत्मस्वरूप एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याचा कोणाला संघ लागण्याची शक्यता नाही, कारण त्याचा संघच नाही. न करी रे संघ राही रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा. मग हा ममतेचा जो मळ आहे ना, तो कोणाचा आहे, तो जीवाचा संघ आहे. पण जो कूटस्थ रूप आत्मा आहे त्याला मात्र काहीच संघ नाही. अशा पद्धतीने म्हणून इथे काय आहे, मला मला माझ्या संघातनं दूर व्हायचंय आणि मी संघातनं दूर झालो की मी असंगच आहे. म्हणून मला असंग होण्यासाठी कुठलंही साधन नाही, तर मला संग टाकून देण्यासाठी काही साधनं आहेत. म्हणून माझ्या बुद्धीचा असलेला संग, कर्तेपणाचा असलेला संग, भोगतेपणाचा असलेला संग, मी काळा अशा पद्धतीने संग, मी गोरा अशा पद्धतीने शरीराचा संग, नंतर भेदभ्रांतीचा विचार, अशा पद्धतीने मी सगळे जे विचार आहेत ते विचार मला बंधनात टाकणारे असतात. त्यातून सुटका केली की मी असंग आहे, आणि असंग आहे या शब्दाचा अर्थ मी अविनाशी आहे हेही मला कळून जातं. पण ते कळून घेण्यासाठी इथे दुसरा आत्मा कोणता नाही, वेगळ्या शब्दांनी तो संबंध रहित आहे हेच समजावून सांगायचं आहे. म्हणून कूटस्थ या प्रक्रियेपासून दूरच असतो. म्हणजे कुठल्या तर या माईक शरीराच्या माईक प्रक्रियेपासून तो दूरच असतो. केवळ मला हे जग झालेलंच नाही हा विचार कळत नाही, तेव्हा मात्र मला या जगताचा विचार सांगताना हे जगत स्वतः सत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे अशा पद्धतीने ती संगती लावण्यासाठी सांगावं लागतं. म्हणून हे जगत माईक आहे अशा पद्धतीने ते माझ्या समोर येतं. आता पुढे हा 41वा जो श्लोक आहे तो आपल्याला जीवापेतम ही श्रुती औपाधिक जीव अविनाशी आहे असे सांगत नाही. आता त्याच्यावर शंका येते, मग नक्की कोणता जीव अविनाशी आहे आणि कोणता जीव नाश पावणारा आहे, अशी एक भूमिका मांडावी लागते. जीव गेल्यावर शरीर मरते, जीव मरत नाही. या श्रुतीने मोक्ष सांगावयाचा नाही, तिने परलोकात कडील गती सुचवायची आहे. आता इथे शरीर मेल्यानंतर पुन्हा ते शरीर जर का मेल्यानंतर वासना जी आहे ती नवीन शरीर धारण करते. पण काय होऊन जातं, त्या वासनेमध्ये जर का मला स्वर्गात जावं असं वाटत असेल तर मग काय करायचं, म्हणजे स्वर्गात मी जातो, ते माझं पुण्यकाळ संपतो आणि मी पुन्हा या जगतामध्ये येतोच ना. म्हणजे मुख्य विचार काय आहे की शरीर सोडून जात असला तरी त्याचा नाश न होता कर्मानुसार तो लोकांतराला जातो व मुक्त होत नाही, तो परत खाली येतो आणि परत या जगतामध्ये येऊन परत जन्म मरणाची अनर्थ परंपरा तो भोगतो.
मला जीवपणातनं जर बाजूला व्हायचं असेल तर मला माझ्या खऱ्या आनंदाचा म्हणजे मी सच्चिदानंद रूप कूटस्थ रूप आत्मा आहे हे मला कळलं पाहिजे. म्हणून इथे काय आहे, जीव गेल्यावर शरीर मरतं या जन्मातलं, आणि पुन्हा तो जर का काही शिल्लक उरलेली असेल वासना तर नवीन शरीर धारण करतो, म्हणून तो मुक्त होत नाही हे समजावून सांगताय. मग पुढच्या 42व्या श्लोकानंतर आता एक नवीन अभ्यास सुरू होतोय, तो आता आपण विचार करूया. जीव विनाशी आहे असे मानले तर त्याला मी अविनाशी ब्रह्म आहे असे ऐक्यज्ञान कसे होते? आता ते ऐक्यज्ञान कसे होते हे समजावून सांगणारा हा जो श्लोक आहे तो 42वा आहे. मी मरणारा जीव ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असे जाणणे शक्य नाही असे म्हणावे तर ते शास्त्राला मान्य नाही. कारण समानाधिकरण हे शास्त्र बाद झालेल्या काळातही लागू पडते. आता इथे खूप छान माझ्या श्री गुरूंनी समजावून सांगितलेलं आहे, त्यातला काहीसा विचार आपण करूया. की जेव्हा या समानाधिकरणाचा विचार करायची वेळ येते त्यावेळी अधिकरण शब्दाचा अर्थ ऐक्य असा होतो. आणि ऐक्य हे दोन पद्धतीने आपल्या पुढे येतं, एक बाध समानाधिकरण आणि एक मुख्य समानाधिकरण. त्यातला हा बाध समानाधिकरणाचा जो विचार आहे ना तो इथं मांडलेला आहे की समानाधिकरण याचा अर्थ एकाच अधिकरणात राहणार. आता माती आणि घट हे दोघं एकाच अधिकरणात आहे. मातीचा घट तयार झाला पण दोघांची सत्ता व्यावहारिक आहे, अशा पद्धतीने त्याचा विचार करतायत. किंवा एखाद्या वेळी आपण एखादं झाड असतं, अंधार असतो, मंद अंधकार असतो आणि थोडासा प्रकाश काही त्याच्यात पडला मंद अंधकारात की काय होऊन जातं, आपल्याला त्या झाडावर म्हणूया माणसाचा भ्रम होतो. पण नंतर अगदी जरा जवळ जाऊन पाहिलं की हे स्थाणू आहे, म्हणजे हे कोड आहे हे कळतं. याचा अर्थ काय आहे, माणूसपणाचा बाध होतो आणि अधिष्ठानाचं ज्ञान होतं. मग अशा पद्धतीने हे जे काय बाधाचा विचार आहे तो विचार आपल्याला शरीराच्या संदर्भात केला पाहिजे. आता शरीराच्या संदर्भात मी करता, मी भोगता, मी म्हणजे शरीर, अशा पद्धतीने माझ्या पुढे हे शरीराचे गुणधर्म माझे गुणधर्म आहेत अशा पद्धतीने ते पुढे येतात. पण जेव्हा मला मी कोण आहे असं जेव्हा विचारायची वेळ येते तेव्हा मात्र संत श्री गुरु मला सांगतात की तू आत्मा आहेस, तू कुटस्थ चैतन्य रूप आहे. आता हे तर मला कळून घेतलं पाहिजे. आता हे जर कळून घ्यायचं असेल तर शरीराचा बाध व्हायला पाहिजे. आणि बाध शब्दाचा अर्थ ते शरीर स्वतःहून विलक्षण आहे. सत शब्दाचा अर्थ जे तीनही काळात असतो ते सत लक्षण. पण स्वतःहून विलक्षण या शब्दाचा अर्थ शरीर कधीतरी असतं, काही काळ टिकतं, कालांतराने जातं, म्हणून स्वतःहून विलक्षण असताहून विलक्षण नाही म्हणावं तर ते वाचतं, म्हणून असताहून विलक्षण, म्हणून अनिर्वचनीय, त्याच्याविषयी ठोस असं काही बोलता येतं नाही, म्हणून ते बाधयोग्य. म्हणजे याचा अर्थ शरीर असते कालीच, ते शरीर असते कालीच, ते शरीर म्हणजे मी नाही असा विचार अंतःकरणात तयार करणं म्हणजे त्या शरीराला म्हणजे त्या दोन्हीही शरीराला, स्थूल शरीराला सुद्धा आणि सूक्ष्म शरीराला सुद्धा मिथ्या ठरवणं आणि मिथ्या ठरवून त्याच्यावर असलेल्या आसक्तीचा बाध करणं म्हणजे निचरा करणं हे त्या बाधाचं मुख्य लक्षण आहे. मग मी म्हणजे शरीर नाही असा जर अंतःकरणात निर्णय झाला तर मी कोण आहे? मी म्हणजे शरीर नाही तर मी कोण आहे? तर मी आत्मा आहे. मी कोण ऐसा आहे तर धरू पाहता देहातीत. मी कोण आहे असा जर विचार करायला गेलो तर वास्तवातला मी देहातीत आहे. पण काय होऊन जातं, जेव्हा शरीराला मी अस्तित्व देतो म्हणजे महत्व देतो आणि त्याच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व आहे असं अवलंबून म्हणतो, तेव्हा मात्र मी त्या शरीराच्या निमित्ताने सुखी होतो किंवा दुःखी होतो. आणि त्यातून जर मला बाहेर पडायचं असेल तर काय आहे, जीव नावाचं तत्व जे आहे त्यांनी अंतःकरणात विचार करायचा, बुद्धीने निर्णय घ्यायचा की मी कोण आहे आणि मी शुद्ध चैतन्य रूप आत्मा आहे, कूटस्थ चैतन्य आहे असा निर्णय त्यांनी सतत घेत राहायचं आणि देहाच्या अस्तित्वावर असलेलं अवलंबित्व हळूहळू कमी करायचं. अखेर त्या अवलंबित्वातनं सुटका होते आणि मी खरा कोण आहे हे माझं मला कळून जातं. म्हणून इथे काय आहे की शरीर रूप असलेला मी आणि आत्मरूप असलेला कूटस्थ रूप असलेला मी हे दोघं कसे आहेत हे त्याचा विचार करायची वेळ येते की हे दोघं एका अधिकरणात येणं शक्य नाही. कारण शरीर कसं आहे, जड अचेतन आहे आणि आत्मरूप मी मात्र चेतन आहे. दोघांचा वास्तवात संबंध येण्याचं काही कारण नाही. पण आता काय आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणून इथे काय आहे, एका अधिकरणात येणे शक्य नाही असा त्या शंकेचा अर्थ आहे. त्यांचे असे मुख्य समानाधिकरण होणे शक्य नाही हे खरे आहे, पण त्यांचे बाध समानाधिकरण्य होते.
म्हणजे शरीराचे गुणधर्म हे माझे गुणधर्म नाहीत, याचा अर्थ शरीराचा बाध करून मी ते कुटस्थ चैतन्य रूप आत्मा आहे हे कळून घेण्याची व्यवस्था तयार करतायत. म्हणून साधन नावाची जी सगळी गोष्ट आहे ती या पद्धतीने केली जाते. शरीर म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही, बुद्धी म्हणजे मी नाही. म्हणून बुद्धीने निर्णय घ्यायचेच, अभ्यास करायचाच आहे. बुद्धीने सगळे निर्णय घ्यायचे, पण ते निर्णय कुठले घ्यायचे तर बुद्धीने त्या रघुनायकाची पाठराखण करायची. त्या रघुनायकाला शोधून काढायचा, जो सगळा आटापिटा चाललेला आहे त्याचं शोधन करायचंय, देव शोधन करायचंय. आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी, हा विचार मला कळून घ्यायचा आहे. म्हणून हा विचार खूप आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. पुढे आता जसे म्हणून त्यांनी आता उत्तर देत आहेत. 43वा श्लोक आहे. दृष्टांतातील अर्थ परंपरेप्रमाणे उलटा करून अर्थ लिहिलाय. जो तू हा माणूस म्हणून स्वतःला समजत होता ते झाडाचे खोड आहे. या वाक्यात ज्याप्रमाणे स्थाणूचा निश्चय झाल्यावर माणसाचा निश्चय नाहीसा होतो, त्याप्रमाणे मी ब्रह्म आहे या निश्चयाने मी देहादी हा निश्चय नष्ट होतो. बस त्यांना तेच सांगायचंय की बाध समानाधिकरणामध्ये आपल्याला जीवदशेचा बाध करायचा आहे. जसा त्या झाडावर मला त्या माणसाचा भ्रम झाला, जवळ गेलो आणि नंतर लक्षात आलं की हा माणूस नसून हे झाड आहे. म्हणजेच काय झाला, त्या माझ्या अंतःकरणात असलेल्या त्या माणूसपणाचा भ्रम हा दूर झाला आणि मला काय कळालं, हे झाड आहे. आता हे झाड शब्दाचा अर्थ झाड उपहित चैतन्य. तसाच काहीसा विचार आहे की त्याप्रमाणे मी देह मी करता या भूमिका माझ्या अंतःकरणात असतात आणि त्या निमित्ताने मी सुखी दुःखी होत असतो. मग आता ह्याच कल्पना मला दूर करायच्या आणि ह्याच कल्पना मला दूर करायच्या असतील तर मग मात्र त्या देहाचा विचार करणारं जे काय म्हणूया, देहाचं अस्तित्व आहे, नंतर मनाचं अस्तित्व आहे. माझं मन सतत संकल्प विकल्प करत असतं आणि ते या जगातल्या वस्तूंविषयी असतात. पण तेच संकल्प विकल्प करायचे असतील तर मना सज्जना भक्ती पंथेची जावे, मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी. अशा पद्धतीने माझे सगळे संकल्प जर का रामरायाकडे गेले तर रामराय हा संकल्प विरहित आहे. मग माझी अंतःकरण वृत्ती संकल्प विरहित होईल. आता नामस्मरणाच्या निमित्ताने जिथे नाम तिथे राम आहे. मग नाम आणि नामीमध्ये आभेद असेल आणि माझं नामस्मरण चालू असेल तर मी रामाशी एकरूप आहे. अशा अनेक आपल्याला पद्धतीने आपण या नको असलेल्या विचारातनं बाजूला करू शकतो आणि मग त्या अधिष्ठान रूप रामाचा आपण आनंद रूपतेने अनुभव घेऊ शकतो. म्हणून इथे काय आहे, भासमान मीचा बाध झाला पाहिजे आणि अस्सल मीचा शोध लावला पाहिजे. अस्सल मी हा एकमेव अद्वितीय कूटस्थ रूप चैतन्य असून हा बाधरूप मी जो आहे म्हणजे भासमान मी आहे, त्याचा बाध केला असता मी माझ्या खऱ्या आनंदाशी एकरूप होतो. त्यालाच तर बाध समानाधिकरण म्हणतात. म्हणजे याचा अर्थ देह स्वरूपाचा म्हणजे म्हणूया देहाच्या भ्रांतीचा निराश आपण केला तर मी माझ्या खऱ्या स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून तिथे मी कूटस्थ चैतन्य आहे असा मला तिथे आत्मा अनुभव येण्याची व्यवस्था तयार होते. यालाच आपण म्हणूया बाध समानाधिकरणाच्या निमित्ताने मी ते चैतन्य म्हणजे कूटस्थ चैतन्य मी आहे असा अनुभव येण्याची तिथे एक व्यवस्था तयार होते. पुढे आता हे दोन शास्त्रीय शब्द नैष्कर्म्य सिद्धी या श्री सुरेश्वराचार्यांच्या ग्रंथातील श्लोकात वापरले आहे. आता कुठले, हे मुख्य समानाधिकरण आणि बाध समानाधिकरण. आता ते वापरलेले आहेत. नैष्कर्म्य सिद्धीमध्ये आचार्यांनी या अशा समानाधिकरण्याच्या बाधाची उपपत्ती स्पष्टपणे सांगितली आहे. म्हणून मी ब्रह्म आहे या वाक्यात ती योग्यच आहे. आता सुरेश्वराचार्य हे शंकराचार्यांच्या पठडीतले आहेत. शंकराचार्यानंतर ते मठावर बसलेले 4 मंडळींपैकी एक आहे. त्यांची योग्यता मोठी आहे आणि त्यांनी सुद्धा या मुख्य आणि बाध समानाधिकरणाचा विचार मांडलेला आहे की मुख्य समानाधिकरण जे आहे ते जर सिद्ध व्हायचं असेल तर आधी अंतःकरणात बाध समानाधिकरणाचा विचार पक्का झाला पाहिजे आणि मग या देहाच्या निराशा पाविजया ठाया, आता तिथे मी कुटस्थ रूप आहे हा अनुभव येतो आणि नंतर मग तोच कुटस्थ ब्रह्मरूप आहे हा मुख्य समानाधिकरणाचा विचार आहे. तो पुढच्या श्लोकाचा विचार आहे, तो आपण कळून घेऊया. पुढे असं म्हणतात, श्रुतीत अप्रत्यक्षपणे बाध समानाधिकरण्य आहे. सर्व ब्रह्म आहे या श्रुतीवाक्यात जगाशी जसे ब्रह्माचे समानाधिकरण्य आहे तसेच ते मी ब्रह्म आहे या वाक्यात जीवाशी ब्रह्माचे आहे. आता इथे एक सर्व ब्रह्म आहे याच्यामध्ये काय आहे, ते कूटस्थाचं ब्रह्मस्वरूपाशी ऐकलेलं मुख्य ऐक्याचा विचार आहे. पण आता हे सर्व काही ब्रह्म आहे हे कळून घेण्यासाठी मला आधी ते कूटस्थ चैतन्य मी आहे हे कळलं पाहिजे ना. आणि ते जर कळून घ्यायचं असेल तर आधी मला माझ्या जीवदशेचा बाध केला पाहिजे.
आणि जोपर्यंत मी या 5 भ्रांतीतनं जोपर्यंत सुटत नाही, तुटे संशयाचे मूळ एकसरा. पण केव्हा त्या आत्मस्वरूपाचा अनुभव जेव्हा येतो, तेव्हा ते तुटे संशयाचे मूळ एकसरा. म्हणून इथे काय आहे, जगाचा बाध करून मी ब्रह्म आहे असा अनुभव येणं शक्य आहे. म्हणजे मी कुटस्थ चैतन्य आहे असा अनुभव येणं शक्य आहे. आणि नंतर मुख्य समानाधिकरणाच्या साह्याने तेच कुटस्थ चैतन्य ब्रह्मरूप आहे हा विचार आहे. म्हणून इथे बाध समानाधिकरणामध्ये साधनेचा विचार आहे. आणि नंतर ही अन्वयाची भूमिका आहे. जे तुला कळलंय ना ते सर्वांमध्ये पाहायला शिक. हा त्यातला अन्वयाच्या भूमिकेचा विचार जो आहे तो मुख्य समानाधिकरणाचा विचार आहे. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. पुढे आता हा जो 46वा जो श्लोक आहे, विवरण प्रमेय संग्रह या प्रकाशात्म मुनींच्या सुप्रतिष्ठित ग्रंथात बाध समानाधिकरण्याचे खंडन का केले. आता या पूर्वपक्षाने प्रश्न विचारला. विवरण प्रमेय संग्रहात कुटस्थावर भर देण्यासाठी बाध समानाधिकरण्याच्या बाधाची प्रक्रिया प्रयत्नपूर्वक नाकारलेली आहे. आता बाधाची प्रक्रिया नाकारलेली आहे. मुख्य विचार काय आहे? मुख्य विचार जो आहे तो आपल्याला कुटस्थच ब्रह्मरूप आहे हे कळून घेण्याचा आहे. आणि हे मुख्य विचार हा जास्त ब्राईटली मांडण्यासाठी श्री प्रकाशात्म मुनींनी ही प्रक्रिया बाध समानाधिकरण्याची ही तात्पुरती नाकारलेली आहे. वास्तवात जेव्हा साधनेचा विचार जेव्हा येतो तो बाध समानाधिकरण्यातला विचार. म्हणून इथे काय आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या प्रक्रियेत जेव्हा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असं जर कल्पित रूपाने आपण विचार केला तर पूर्वार्धामध्ये बाध समानाधिकरण्य आहे आणि नंतर उत्तरार्धात मुख्य समानाधिकरण आहे. म्हणून इथे काय आहे, ते मुख्य ऐक्य जे आहे ना ते मी कुटस्थ रूप चैतन्य आत्मा आहे हे कळल्याशिवाय मला ते कळण्याची व्यवस्था नाहीये. तेच कुटस्थ चैतन्य सर्वांमध्ये व्यापून आहे. म्हणून त्या ब्रह्मस्वरूपाचा व्यापक रूपाने तो अनुभव घे हे या प्रकाशात्म मुनींना सांगायचंय. म्हणून इथे काय आहे, या बाधाचं खंडन करणं हा त्यांचा हेतू नाहीये. बाध समानाधिकरण्याचं खंडन करायचंय असं नाहीये. साधन बाध समानाधिकरण्याचं करावंच लागेल. पण आधी बाध ऐक्य सिद्ध होतं आणि मग ते मुख्य ऐक्य सिद्ध होतं. हा खऱ्या आपल्या अभ्यासाचा विचार आहे. म्हणून इथे काय आहे, अहम ब्रह्मास्मीचा जेव्हा विचार करायची वेळ जेव्हा येते तेव्हा मात्र वाच्यार्थ आणि लक्षार्थाचा विचार करावा लागतो. की वाच्यार्थाने जीव हा करता आहे पण लक्षार्थाने मात्र तो अकर्ता आहे. पण लक्षार्थाने अकर्ता आहे हे कळून घेण्यासाठी त्याला वाच्यार्थाचा त्याग करावा लागतो. म्हणजे ज्याचा अर्थ त्याग शब्दाचा अर्थ बाध करावा लागतो. आणि जोपर्यंत वाच्यार्थाचा बाध खऱ्या अर्थाने होत नाही, म्हणजे वाच्यार्थाने जे काय शरीर बुद्धी मन आहे त्याच्यावरील असलेल्या ममत्वाचा, त्याच्यावरील असलेल्या अवलंबित्वाचा जोपर्यंत निराश होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मी कोण आहे हे कळण्याची व्यवस्था तयार होत नाही. आपल्याला समजूनच घ्यायचं असेल की आरसा नावाच्या उपाधीमुळे ते प्रतिबिंब आणि बिंब दिसतं. पण ते प्रतिबिंब जेव्हा आपल्या समोर येतं तेव्हा आपल्याला समजावून घेता येतं की अरे हे प्रतिबिंब त्या बिंबाचंच रूप आहे. त्या बिंबाचंच एक रूप त्या प्रतिबिंबाच्या निमित्ताने ते समोर आलेलं आहे. ती आरसा नावाची उपाधी दूर कर. आरसा नावाची उपाधी दूर केली तर बिंब आणि प्रतिबिंब हे दोन्ही भाव कल्पित भाव आहेत. वास्तवात सर्व जे आहे ते बिंब रूपच आहे. म्हणजे सगळं कुटस्थ रूपच आहे. पण याचा अर्थ ते कळून घेण्यासाठी मात्र आरसा नावाची उपाधी दूर करावी लागते. म्हणजे शरीर नावाची उपाधी दूर करावी लागते. आणि शरीर नावाची उपाधी दूर केली की मी ते ब्रह्म आहे हे त्या प्रकाशात्म मुनींना सांगायचंय. म्हणून इथे मुख्यत्वाने रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मुख्यत्वाने मुख्य ऐक्यच सांगायचं आहे सर्व संतांना. पण ते स्टेप बाय स्टेप सांगायचंय. म्हणून आधी बाध समानाधिकरण आणि मग मात्र खऱ्या अर्थाने मी तो आनंदरूप आत्मा आहे हे कळून घेण्याची एक अंतःकरणात क्षमता निर्माण होते. आणि तो शेवटी त्या बाध ऐक्यातनं मुख्य ऐक्यात निघून जातो आणि त्यालाच मुख्य समानाधिकरण्य असं म्हणतात. आणि ते मुख्य समानाधिकरण आपल्या आजच्या अभ्यासाचा म्हणजे त्या कूटस्थ दीपाच्या अभ्यासाचा खरा विचार आहे. आणि त्या कूटस्थ दीपाच्याच निमित्ताने तेच कूटस्थ चैतन्य ब्रह्मरूपाने सर्वांमध्ये व्यापलेलं आहे आणि ते मी आहे असा अनुभव घेणं हा खऱ्या अर्थाने या कूटस्थ दीप प्रकरणाचा खरा विचार आहे. आज आपला साधारण वेळ संपलेला आहे तर आज इथे आपण थांबू. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री
पांडुरंगाय नमः. एक शंका विचारू? हा विचारा. अहम आणि चिदाभास हा एकच आहे का? काय काय? अहम हा आणि चिदाभास हा हा. हे आलं एक लक्षात. आहेत का वेगळे? आता कसं आहे माहिती का? हा, तुमचा हा आवाज बंद करा. अहमचा जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी अहम हा दोन प्रकारे व्यक्त होतो. एक जो अहम आहे तो आत्मरूप अहम असा विचार येतो, आणि एक जो अहम आहे वाच्यार्थाने, की जो या सगळ्या क्रिया करतो. आता मी बोलतोय तो वाच्यार्थाने असलेला अहम बोलतोय, म्हणजे तो चिदाभासा सहित असलेला अहम बोलतोय, पण त्याची सत्ता मात्र त्या कूटस्थाची आहे असा विचार करावा लागतो. म्हणून अहम हे दोन प्रकारे व्यक्त होतात, एक वाच्यार्थाने असलेला अहम आणि एक लक्ष्यार्थाने असलेला अहम, असं. आणि मी ह्याचा आता मीचाही विचार तसाच आहे. हा, की मी सुद्धा कसा आहे, की मी हे ऐकतो, मी ते करतो, मी अभ्यास करतो, हा जो विचार आहे तो वाच्यार्थाने असलेला अहम आहे. आणि लक्षार्थाने असलेला अहम जो आहे म्हणजे मी आहे तो कूटस्थ रूप मी आहे. अशा पद्धतीने या मीचे पुन्हा दोन भाग, तो पुढच्या काही श्लोकांमध्ये येणारा विचार आहे. म्हणजे मीला अधिष्ठान अहमच आहे का? असं अहम म्हणजे आत्मरूपाचं आहे. अधिष्ठान एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे, एवढाच विचार करा. आता यामध्ये तुकारामांचा जो अभंग आहे, हा. पहावे आपणासी आपण, हम्म. यामध्ये आपण म्हणजे हा चिदाभास आहे का? हा, तो तुकाराम महाराजांचा नाहीये, ती समर्थांची ओवी आहे. हा, समर्थांची. पहावे आपणासी आपण या नावज्ञा, ती ओवी अशी ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणिले बरोबर. आपल्या. हा, पहावे आपणासी आपण या नावज्ञा. हा, आता आपण आपण म्हणजे चिदाभास आणि आपल्यासी म्हणजे कुटस्थ आत्मा. हा, असं होते. म्हणजे माझं मी मला पाहायचं. आता पाहणारा जो आहे तो साधक आहे, आणि जे पाहायचंय ते ब्रह्म आहे. ते आता वेगळेपणाने पाहता येत नाही, असं आहे. बरोबर, चालेल. सर, आपण पूर्वी आपण हे ज्यावेळी साधना आणि हे करत असताना आपण म्हणत होतो की अन्वय व्यतिरेकाची भाषा आपण त्यावेळी वापरतो. हो. मग आता परत परत ते बाद समानाधिकरण, मुख्य समानाधिकरण इतकं ते जास्तीत जास्त का सांगितलंय असं मला नेहमी प्रश्न पडतो. की एकदा मला व्यतिरेक आणि अन्वयाची भाषा कळली, समजा की साधना करताना मी व्यतिरेकाने करतेय, आणि मग ज्यावेळी मला तो हे होईल त्यावेळी मला ते अन्वय सगळीकडे तेच ब्रह्म मी तत्व आहे हा अन्वय रूपाने येणारा आम्ही. हा, मग आता परत बाद समानाधिकरण आणि मुख्य समानाधिकरण असं इतकं का त्यांना एक्सप्लेन करायला लागतंय? त्याचं कारण काय आहे, की अनेक सिस्टीम समजावून सांगितलेल्या आहेत. अनेक प्रकारचे साधक आपल्या समोर असतात. कुठल्या तरी एका पद्धतीने त्याला ते कळावं. उदाहरणार्थ पंचकोश विवेक सांगितलं, त्यावेळी कोशांची भाषा सांगितली. नंतर मग पुन्हा चार देहांची पण भाषा सांगितली, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. काही वेळा पंचकोश विचार हा काही जणांना क्लिष्ट वाटतो, तेव्हा त्याला चार देहांची भाषा सांगावी लागते. आता ते बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या रीतीमध्ये ते कळून घेताना काही जणांना अडचण निर्माण होते. त्यावेळी त्यांना सांगावं लागतं की हे मुख्य समानाधिकरण आणि बाद समानाधिकरण अशा पद्धतीने कळून घे. कुठल्या तरी एका पद्धतीने ते मी कळून घेणं हे खूप महत्वाचं, मग काही अडचण नाही. मला जे पटेल किंवा मला जे कळेल त्याप्रमाणे मी माझी साधना पुढे चालू ठेवायची. अगदी माझ्या अंतःकरणाला पटलं पाहिजे. ऐकणं सुद्धा तसंच असतं. जो सांगणारा आहे ना त्याची आणि माझी वेवलेंथ जुळली पाहिजे. ती जर अभ्यास दृष्टीने जुळली तरच त्याला ऐकावं, नाहीतर त्याला ऐकू पण नाही. पाहायला गेलं बुद्धिभेद झाला नाही पाहिजे माझा, काहीही झालं तरी. माझ्या ज्या मूळ संकल्पना आहेत की जीव ब्रह्मरूपच आहे, ईश्वराच्या आज्ञा मी पाळायच्या आहे, वाच्यार्थाने जीव करणारा आहे व्यवहार, आणि कूटस्थ रूप मी मात्र अकर्ता आहे. या चार माझ्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये जो सांगतो त्यालाच मी स्वीकारलं पाहिजे. बरोबर. हा, कारण की मी म्हटलं अन्वय व्यतिरेकाची भाषा आता आपल्याला म्हणजे चांगलं समजलं होतं हे,
हे हो. परत परत का ते परत असं तेच सांगतायत? अनेक प्रकारे तेच सांगायचंय ना, जीव ब्रह्मैक्य ज्ञानच सांगायचंय त्यांना. पण ते बरोबर. अनेक प्रकारे सांगायचंय, त्याचं कारण आहे की कुठल्या तरी एका प्रकाराने ते मला क्लिक झालं पाहिजे. हा त्यातला मुख्य हेतू आहे. बरोबर. क्लिक झालं की मग संपलं. मग प्रक्रिया या साध्य होता साधनाचा ठाव नाही. या पद्धतीने त्या गळून पडतात. हा त्यातला भाव आहे. बरोबर, म्हणजे एखादं गणित सोडवताना जसं एक 2-4 पद्धतीने आपण सोडवतो, सोडवू पण शकतो. उत्तर एकच आहे. उत्तर एकच आहे. उत्तर एकच आहे. तसंच तो आनंदरूप आत्मा मी आहे. बस. हा, अगदी. त्याच्यामध्ये बरोबर. उत्तर दुसरं नाहीये. हां. हं. म्हणजे त्या ज्ञानदेवांनी लिहिलंय, ती ओवी मला माहित नाही, की ज्यावेळी सूर्योदय होतो तेव्हा डोंगरावर जाणाऱ्या अनेक वाटा आपल्या पुढे दिसतात. पण कुठल्या हो. वाटेने मी जायचं आहे हे माझं मला ठरवावं लागतं. बरोबर. हां. अगदी. किंवा श्रीगुरु म्हणतात त्या वाटेने मी जावं. कारण का ते माझ्या अंतःकरणाला फार व्यवस्थितपणे ओळखणारे असतात. अशाही पद्धतीने त्याचा विचार. आणि अजून एक छोटीशी शंका यातलीच, की आपण भक्ती मार्ग हा म्हणजे जे भक्ती मार्गाची आपली साधना असेल, हो. तर तो व्यतिरेकी साधना आहे का ती आपली? नाही, भक्ती मार्गामध्ये काय आहे, की आहे ते सगळं विठ्ठलाचं आहे. आता भक्तीमध्ये मी म्हणतो. पण विठ्ठलाचं आहे म्हणताना जेव्हा व्यवहार करायची वेळ येते, तेव्हा ते माझं आहे ना, म्हणजे व्यावहारिक सत्तेत घर माझं आहे, पण पारमार्थिक सत्तेत ते विठ्ठलाचं आहे. असे विचार असतात म्हणजे भक्तीमध्ये. सगळं काही करतो जे माझं चांगलंही विठ्ठलच करतो आणि माझं वाईट झालं तरी ते विठ्ठलच करतो. चांगलं केलं की विठ्ठलाने केलं, म्हणजे मी केलं आणि वाईट केलं की विठ्ठलाने केलं. असे काहीतरी मी अनेक विचार करतो. म्हणून भक्तीमध्ये काय आहे, की भक्त म्हणजे विभक्त नव्हे, समर्थांची व्याख्या आहे, की जो सगळं काही त्या ईश्वरचरणी भार वाहून आपलं जीवन जगतो, तो खरा भक्त. मग त्या भक्तीला जर ज्ञानाची जोड असेल, की व्यावहारिक सत्तेत माझं आहे, पण पारमार्थिक सत्तेत विठ्ठलाचं आहे. मग नामस्मरणाच्या निमित्ताने मी विठ्ठलाची भक्ती करीन. देवळात जाण्याच्या निमित्ताने मी त्याचं दर्शन घेईन. अशा पद्धतीने केली तरी सुद्धा दोन्हींचं आपण परमिटेशन कॉम्बिनेशन करून आपण आपल्याला छानपैकी आपला अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकतो. शेवटी तिथे पोचायचा प्रयत्न आपला आहे. आहेच. आता अंतःकरण वृत्ती आपली तशी पाहिजे, भक्तीला अनुकूल. म्हणजे ती बरं. हे पाहिजे, द्रवीभूत होणारी अंतःकरण वृत्ती लागते. आता ती हं. माझी नाहीये. तर माझी नसेल तर तो भक्तीचा मार्ग तसा थोडासा आपल्या दृष्टीने मागे पडतो. मग तिथे ज्ञानलक्षणेचा विचार आहे, की बरं. जे माझं आहे ते मी नाही. अशा पद्धतीने. मी विठ्ठलाची भक्ती करीन, पण कशी करीन? हे समस्त ही वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. हां, की बरोबर. भक्ता माझी राहो ज्ञानी आतोची. अशा पद्धतीने तो करेल. तो आहेच. सगळ्यांमध्ये वासुदेवच पाहिल. हं. पण तो बाध करून वासुदेव पाहिल. अशा पद्धतीने. बरोबर. अगदी हां, पटलं. हां, तसंच. तसंच प्रतिबिंब हा शब्द सुद्धा काही काही वेळेला अडचणीचा वाटतो. कुठला? आत्मा म्हणजे प्रतिबिंब. प्रतिबिंब. आता कारण आत्मा जर अरूप असेल, हां, त्याला रूप नसेल, हां. तर त्याचं प्रतिबिंब तर कसं पडणार? आता हा अध्यारोपातला विचार आहे ना. मुळात जग झालेलंच नाहीये. पण जेव्हा मी म्हणतो जग झालेलं आहे, तेव्हा मग बिंब, प्रतिबिंब, मायावाद हे स्वीकारावे लागतात. असं आहे ते. बरोबर. हां. अशा पद्धतीने ते स्वीकारायचे. मग ती सिस्टीम आहे. मग सिस्टीम वापरायची आणि मी माझ्या आनंदाकडे निघून जायचं. मग तिथे वाद वगैरे सगळे शांत होऊन जातात. उरतं ते केवळ आनंदाचं स्वरूप. असं आहे. सर नमस्कार. नमस्कार. 43व्या श्लोकामध्ये हां. एक मिनिट. 43व्या श्लोकामध्ये झाडाच्या खोडाचं जे तुम्ही उदाहरण दिलेलं आहे, की तो हं. अंधेच्या प्रकाशामध्ये तो माणसाचा असलेला भास वाटतो, ते झाडा त्या आकृतीचं, आणि हं. नंतर जवळ गेल्यानंतर ते स्पष्ट दिसतं. मग याला रज्जू सर्प आणि ते शिंपलीवर होणारा भास हे पण उदाहरणं चालू चालेल शकतात ना, ना? चालेल ना. अगदी चालेल. हा हा हा. मग कारण ती मुख्य मुद्दा काय आहे? अधिष्ठानाचं ज्ञान झालं पाहिजे. हो हो हो. हा बस हा. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की संपलं. मग आता काय होतं? आभासी जे असतं ते निवृत्त होतं आणि जे खरं आहे ते कळतं. हा
म्हणून आभासिकाचा भाग. आभासिका काय म्हटलं सर? आभासिक जे आहे, आता रजत आभासिक आहे हो म्हणजे हो हो भ्रमण, मग त्याचा हा. बाद होऊन जातो बरोबर बरोबर. आणि मला माझ्या शुक्तीचा अनुभव येतो जातो. ही शुक्ती आहे, अशा हा. पद्धतीने कळतं. तसाच मी करता, मी भोगता, हे सगळे भाव माझ्या अंतःकरणातून निघून जातात आणि हा. अंतःकरणात केवळ सगळं काही आहे ते रामरायाचं आहे असं आहे, निश्चित हा. होऊन जातो. भक्तीमध्ये रामरायाचं आहे आणि ज्ञानलक्षणेमध्ये कुटस्थ चैतन्याच्या सत्तेवर हा, हा. हे निर्णय पक्के होऊन जातात. बरोबर. हं. खरं. धन्यवाद. झाल्यात का शंका सगळ्यांच्या? जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.